पुणे जिल्हा मोठा जिल्हा आणि पुणे महानगरपालिका त्याचप्रमाणे अतिशय मोठा कारभार. या बाबतीत एक गोष्ट वाचनात आली. आजकाल आम्हा सर्वांना माहिती आहे, मोफत योजनांचा पाऊस आहे, पण बेकारी वाढत चालली आहे. सरकारी खात्यातल्या नोकऱ्या हळूहळू नष्ट होण्याच्या मार्गावर आहेत. आउटसोर्सिंग, कॉन्ट्रॅक्ट बेसिस याच्यावरती जास्त जोर देणं चालू आहे. आणि शोकांतिका ही आहे की ज्या नगरसेवकाचे, ज्या आमदार खासदाराचे गोडवे गाण्यात प्रत्येक घरातली तरुणाई मशगूल आहे, या तरुणाईला त्याच लोकांकडं नोकऱ्या परत सुरू करा अशा पद्धतीचं निवेदन दिलं गेलं असं तरी माझ्या गेल्या 15 वर्षात ऐकिवात नाही आहे. आणि गेली 15 वर्ष नोकऱ्यांच्या बाबतीतली ही कपात हळूहळू एक एक खात्यामधनं सगळीकडे ही कपात लागू केली गेली. कोणाच्या लक्षात सुद्धा येणार नाही अशा पद्धतीने आउटसोर्सिंग आणि ठेकेदारगिरी ही सगळ्या बऱ्याचशा खात्यामध्ये आणि सगळ्या जिल्ह्यांमध्ये, 36 जिल्ह्यांचा आपला हा महाराष्ट्र आहे. फक्त मी महाराष्ट्रापुरतंच निवेदन करतोय. या 36 जिल्ह्यामध्ये पुण्यासारख्या महानगरपालिका घनकचरा व्यवस्थापनसाठी आणि महापालिकेच्या 5 परिमंडळ क्षेत्रातल्या शाळांच्या स्वच्छतेसाठी, वर्गाच्या स्वच्छतेसाठी दोन्ही मिळून जवळपास 126 कोटी रुपयाचा टेंडर, एस्टिमेट, प्रस्ताव हा मागवला होता. आता तो फेटाळला गेला वगैरे वगैरे गोष्टी तुर्तास ठीक आहेत. तथापि मला असं म्हणायचं आहे की एक पुणे जिल्हा, यामधला पुणे शहरातला 5 परिमंडळ क्षेत्रातल्या महापालिका शाळांची स्वच्छतागृह स्वच्छ करणं आणि वर्गांची आणि शाळेच्या आवाराची स्वच्छता करणं, याच्यासाठी फक्त 50 कोटी रुपयाचं एस्टिमेट काढलं गेलं. म्हणजे कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नेमलेली माणसं येतील, शाळा स्वच्छ करतील, वर्ग झाडून देतील, विषय संपला. कोणीही एम्प्लॉई नाही स्वीपर म्हणून. त्याला GPF द्या, त्याला ग्रॅच्युटी द्या, त्याला पेन्शन द्या. यापासून प्रशासनाने, शासनाने स्वतःची मुक्तता करून घेणं आणि नोकऱ्यांवरती गदा आणणं हे सुरू आहे. आता भारतासारख्या अफाट लोकसंख्या असलेल्या देशामध्ये जितक्या म्हणून तुम्हाला आत्ता मोफत योजना चालू आहेत, त्या कुठपर्यंत चालू राहतील याची काही शाश्वती नाही. त्याच्यामुळं प्रत्येक घरामधून असा उठाव झाला पाहिजे की भारताची लोकसंख्या खूप आहे आणि त्या प्रमाणात नोकऱ्या नाही आहेत. त्यामुळे ही कॉन्ट्रॅक्ट बेसिस आणि आउटसोर्सिंग ताबडतोब बंद करावं. हां, फार तर नोकरीला लागताना काही नियमावली करा. भले नोकरदाराला सुद्धा तुम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर घेऊ शकता. भले आम्हाला GPF नका देऊ, अशी काही नियमावली करता येते का बघा. भले एका घरातल्या एका व्यक्तीला जर अशा स्वच्छतेचं काम स्वीपर म्हणून नेमत असाल, तर काही लोक ही कामं करायला तयारसुद्धा आहेत. जिथं काहीच नोकरी नाही तिथं रोज 1,000 रुपये जर पगार मिळत असेल, महिन्याला 30,000 सध्याच्या महागाईच्या दिवसात मिनिमम सांगतोय मी, तर तुम्ही विचार करा या महानगरपालिका क्षेत्रात पुण्यामध्ये या 5 परिमंडळ क्षेत्रामध्ये किती शाळा आहेत याची मोजदाद केली आणि अगदी शाळेमध्ये छोटी शाळा असेल तर 1 स्वीपर, मोठी शाळा असेल तर 2 स्वीपर असे तुम्ही नेमू शकता. एम्प्लॉयमेंट क्रिएट करू शकता. ज्या घरामध्ये अति अंधार आहे
त्या घरामध्ये अशा पद्धतीने कायमची एक पणती लावू शकता. घरातल्या स्त्रीला नियमात बसत असेल अशा घरांमध्ये आपण देतोच आहेत. 1500 देतोय, 2100चा वाद आहे, 2500पर्यंत वाढवू असे वादे आहेत. कुठपर्यंत चालणार आहे? कोरडवाहू शेतकऱ्याला 12,000 आहेत वर्षाला, सुशिक्षित बेकार भत्ता आहे, ग्रॅज्युएट झाला की भत्ता आहे, पोस्ट ग्रॅज्युएट झाला की काही समाजांमध्ये स्कॉलरशिप आहे. हा जो आपल्या तिजोरीतनं पैसा जातोय, प्लस कॉन्ट्रॅक्ट बेसिसवरती जर तुम्ही अशी कामं देऊ लागलात तर हा एक वर्षाला 50 कोटी रुपये फक्त शाळा हे एकच खातं गृहीत धरतोय, तेही महानगरपालिकेच्या शाळा. हे सगळं कुठेतरी नीट विचारपूर्वक प्रशासनाच्या दरबारात तरुणाईने मांडलं पाहिजे. फक्त नगरसेवक, आमदार, खासदार यांच्या सतरंजा उचलण्यात, खुर्च्या मांडण्यात जर तुमचं आयुष्य घालवायचं असेल आणि मोफत योजनांवरती विश्वास ठेवून तुम्हाला जर झोपून राहून आळशी बनायचं असेल, तुमची क्रयशक्ती संपत चालली हे सुद्धा जर तुम्हाला जाणवत नसेल, तर मात्र येत्या 10-20 वर्षात कोणते वाईट प्रसंग येतील हे काही सांगता येत नाही. याच्यातून एकच उद्भवू शकतं, अराजक माजू शकतं, माणूस माणसाचा वैरी होऊ शकतो. समाजामध्ये जर आर्थिक विषमता जास्त प्रमाणात वाढत गेली तर त्याच्यातून फक्त रक्तक्रांती होते, लूटमार सुरू होते. हे एक सामाजिक गणित आहे. मग हे पुढं काही वाढून ठेवलं आहे का अशी शंका मनात येते. म्हणूनच शासन दरबारी विनंती करेन मी की ज्या ज्या ठिकाणी तुम्ही शेकडो कोटी रुपयाची वार्षिक कॉन्ट्रॅक्ट देताय त्या ठिकाणी काही माणसं नेमल्यानंतर शेकडो कोटीपेक्षा पूर्ण त्याच्या 25 वर्षाच्या सर्व्हिसमध्ये त्या माणसांवर तेवढा खर्च होणार नाही याचा आढावा घ्यावा आणि ॲटलिस्ट कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर नोकऱ्या उपलब्ध करून बेकारी कमी होण्यासाठी कुठेतरी थोडा विचार करावा. जी लोक आज राजकारण्यांच्या जवळची आहेत त्या लोकांना मी आव्हान करीन, त्या लोकांनी आपल्या नगरसेवक, आमदार आणि खासदार यांच्याकडं हा निवेदनांचा पाठपुरावा करावा. काही घरांमध्ये अशा काही व्यक्ती आहेत की जिथं ती स्त्री जे काही लाडकी बहीण योजना आहे ती तिला लागू होत नाही, म्हणजे ते पैसे त्या घरात येत नाही आहेत. परंतु परिस्थिती अतिशय बेताची आहे. घरात कमावणारा एकच आहे, तोही खाजगी नोकरीत आहे. मुलं शिकली सवरली आहेत पण त्यांना नोकऱ्या मिळत नाही आहेत. अशी कुटुंब आपल्याला हुडकून काढावी लागतील. त्यांना नोकऱ्या देण्यासाठी प्राधान्यक्रमाने त्यांचा विचार करावा लागेल. असं जर काही राज्य आलं तर मी म्हणतो खरोखर लोकांसाठी, लोकांनी चालवलेलं लोकशाहीतलं राज्य आहे असं म्हणायला अभिमान वाटेल मला. पण आज परिस्थिती फार निराळी. अशी बातमी वाचून मन विषण्ण होत आहे की अरे 126 कोटी एक पुणे शहर घनकचरा व्यवस्थापनासाठी एस्टिमेट काढलं जातं आणि कॉन्ट्रॅक्टरच्या तिजोऱ्या भरण्याचा एक मनोदय दिसून येतो. आता तो एस्टिमेटचा प्रस्ताव फेटाळला वगैरे वगैरे. आता हे प्रस्ताव का फेटाळले जातात, त्याच्यानंतर कोणत्या घडामोडी घडतात, हे काय 7वी-8वीतल्या मुलालासुद्धा आजकाल परिस्थितीनुसार सगळं माहीत झालेलं आहे. त्यामुळं त्या बाबतीत मी जास्त वक्तव्य करण्याची गरज नाही. माझा कळवळा इतकाच आहे की समाजामध्ये जर ग्रॅज्युएट, पोस्ट ग्रॅज्युएट झाल्यानंतर जर त्याची साधारण बुद्धिमत्ता असेल, म्हणजेच प्रत्येकाला काही फर्स्ट क्लास मिळणं शक्य नाही आहे, त्याच्या खाली जी लोकं आहेत, जी बेकार राहिलेली आहेत, अशी लोकं कोणतंही काम करण्यास जर तयार असतील तर अशा लोकांकडनं अर्ज मागून रीतसर भरती प्रक्रिया राबवून अशा नोकऱ्या उपलब्ध करून देता येऊ शकतात. कॉन्ट्रॅक्ट बेसिस पूर्णपणे रद्द करा अशा पद्धतीने उठाव करणं, अशा पद्धतीने मूक निदर्शनं करणं हे ज्या ज्या संस्थांच्या, संघटनांच्या मनात येईल
त्यांचा मी मनोमन ऋणी राहीन. संघटनात्मक कार्य ज्या संस्था करत आहेत, ज्या संस्था ज्या संघटना राबतायत लोकांसाठी, लोकांच्या न्याय या हक्कासाठी आम्ही लढतो वगैरे बॅनर घेऊन बडी लोक भाषणबाजी करतात, त्या लोकांच्या कानापर्यंत हा व्हिडिओ नक्की पोहोचवा. शासन दरबारी नम्र विनंतीपूर्वक मी सांगतोय की कॉन्ट्रॅक्ट बेसिस कुठेतरी कमी करून पुन्हा नोकर भरती भले ती कॉन्ट्रॅक्ट बेसिसवर करा, पण एखाद्या घरात कायमची उपजीविका एखाद्याच्या नशिबी आली तर त्याचं पुढचं आयुष्य सुकर होऊ शकतं. अगदी मिनिमम 1000 डेली अशा पगारावर तुम्ही अशा या आरोग्य विभागात स्वच्छता, घनकचरा व्यवस्थापन यासाठी माणसं आपल्या भारत देशात भरपूर प्रमाणात उपलब्ध आहेत. त्यांची उपलब्धता लक्षात घेऊन त्यांना नोकरी उपलब्ध करून द्यावी हीच कळकळीची विनंती. असाच हा सामाजिक प्रयत्नाचा एक प्रवीचा व्हिडिओ जास्तीत जास्त लोकांपर्यंत तुम्ही पोहोचवाल याच अपेक्षेने इथंच थांबतो मित्रांनो. पुन्हा भेटूयात अशाच काही नवीन विषयासह.